मंत्रींचं हार्दिक स्वागत. जलजीवन मिशन ही योजना 15 ऑगस्ट 2019 मध्ये माननीय पंतप्रधान मोदी साहेबांनी त्यांचं स्वप्न म्हणून घोषणा केली आणि त्यानंतर 4 सप्टेंबर 2020 पासून या योजनेच्या इम्प्लिमेंटेशनसाठी राज्यामध्ये सुरुवात झाली आणि त्या योजनेचा पूर्ण आराखडा तयार करून तो साधारणतः 2020 मध्ये जो आराखडा तयार झाला होता सुरुवातीला अंदाजित तो होता 13,668.50 कोटीचा आणि त्या आराखड्याला मंजुरात देऊन योजना इम्प्लिमेंटेशनची सुरुवात साधारणतः जून 22 पासून झाली आणि 20 ते 24 या 19-20 ते 24 या 5 वर्षाच्या कालावधीने हा कार्यक्रम पूर्ण देशामध्ये संपवायचा होता असं त्यांचं प्लॅनिंग होतं. ग्रामीण जनतेला जसं शहरामध्ये पाणी मिळतं शुद्ध स्वच्छ त्याप्रमाणे ग्रामीण जनतेला सुद्धा पाणी मिळावं हे त्यांचं स्वप्न होतं आणि त्या स्वप्नाचा एक आम्ही भाग म्हणून कचरादार ते राबवणार या पद्धतीने आमच्याकडे जबाबदारी दिली होती. परंतु राज्य सरकारने कमी वेळ असल्यामुळे ज्या योजनांचे दाखलन तयार केले त्या प्रकरणात एवढ्या त्रुट्या होत्या की ते कामं सुरू करताना आम्हाला खूप अडचणी आल्या आणि त्या पूर्ण करण्याच्या मधल्या काळामध्ये तो काळ निघून गेल्यानंतर आमच्याकडे साधारणतः 1 वर्षापेक्षा कमी करायला काळ मिळाला आणि त्यामुळे ग्रामीण जनतेच्या ठिकाणी काम करताना पाणी पुरवठ्याचे काम करताना विशेषतः तिथं पहिले पाण्याचा स्रोत महत्वाचा असतो. तो पूर्ण उपलब्ध झाल्यानंतर पुढले कामं करता येतात आणि तो जर नसेल तर मग परत बदल होतो या सर्व प्रक्रियेमध्ये आणि सोबतच मग परवानग्या लागतात की कुठं विहीर घ्यायची आहे कुठं टाकी बांधायची सगळ्या परवानग्या घेण्यामध्ये तो काळ निघून गेला आणि मूळ कालावधी जो होता तो आपल्या महाराष्ट्र सरकारला फार कमी मिळाला आणि आम्हाला कामं करताना फार कमी मिळाला आणि त्यामुळं या योजना पूर्ण करण्यामध्ये महाराष्ट्र सरकारकडनं ज्या अडचणी निर्माण झाल्या त्याच्यामुळं हा कालावधी गेला आणि ते कालावधीमध्ये आम्ही जे कामं केले त्या कालावधीमधला निधी 2024 पर्यंतचा आणि पुढे येणार पैसे मिळणाऱ्या अपेक्षेने आम्ही 24-25 मध्ये पुढे जे कामं केले त्या संपूर्ण कामाचा निधी केंद्र सरकारच्या योजना बंद केल्यामुळे राज्य सरकारनं तो भाग आपल्या डोक्यावर घेण्यास विलंब लावल्यामुळे तो पूर्णच्या पूर्ण भार आज आमच्या डोक्यावर बसलेला आहे. म्हणजे ग्रामीण जनतेच्या स्त्रीच्या डोक्यावर त्या हांडा उतरवण्याचं जे काम होतं जे वजन होतं ते तिथून निघून आमच्या डोक्यावर बसलं अशी आमची परिस्थिती झाली आणि आजची स्थिती अशी झालेली आहे की आमचा कंत्राटदार आज आत्महत्या करण्याच्या पर्यंत पोहोचलेला. त्यामुळे आमचं मागणं एकच आहे की आम्ही जे कामं आतापर्यंत केलेले आहेत ते पूर्णच्या कामाचे जे पैसे आहे आमचे अटकलेले झालेल्या पूर्ण कामाचे ते त्यांनी आम्हाला पहिले तात्काळ द्यावं आणि ते दिल्यानंतर उर्वरित कामं जे आहेत ते आम्ही करण्यास तयार आहे. परंतु सन 21-22 मध्ये जे CSR होता सरकारचा जो दर निश्चित राहते त्या दरामध्ये आम्ही कामं घेतली आणि आज 26-27 मध्ये पोहोचलेलो आहोत. तर उर्वरित सुद्धा कामं करताना आम्हाला अडचणी येणारच आहे. मग त्या आम्ही कामं केल्यानंतर आम्हाला 2 पैसे मिळतील का तर ते अपेक्षित नाही आहे आणि तेव्हा सुद्धा केलेल्या कामाचे आजपर्यंत पैसे थकल्यामुळे बँकांचे व्याज मार्केटमधून केलेली उचल मार्केटमधून घेतलेल्या वस्तू या सर्व गोष्टींचा विचार करता आमची स्थिती अशी झाली की जे कामं घेतले तर घरचे पैसे टाकून आम्हाला सध्या आमचं देणं चुकवावं लागत आहे. ही परिस्थिती आमची आज निर्माण झाली आहे. आमच्या सरकारला आतापर्यंत वारंवार एकच विनंती होती की पहिले आमचे जुनं देणं द्यावं आणि त्यानंतर मग त्या काही बाकीच्या अडचणी सुद्धा त्याच्यासोबत काम करताना आलेल्या आहेत तांत्रिक बाबी त्या तांत्रिक बाबी सुद्धा बसून चर्चा करून सोडवण्यात यावं अशी आमची मूळ मागणी आहे. हा 19 ते 24 जो प्रोग्राम होता तर राज्य शासनाकडनं सुरुवात करायला वेळ झाली की 4 सप्टेंबर 20 त्यांनी त्याचं काढलं आणि या योजनेचे आराखडे बनवताना किमान 2022 जून पर्यंत सगळ्या प्रक्रिया राहिल्या टेंडर प्रक्रिया राबवणे आराखडे मंजुरी देणे हा सगळा प्रकार होता आणि 22 ते 24 दीड वर्षाच्या कालावधीमध्ये हा सगळा कार्यक्रम तिथे थांबला गेला. मुळातच उशीर झाला हे मान्य आहे आणि ही बाजू आमची महत्वाची की उशीर झाला हा राज्य सरकारने हे राबवताना ही बाब त्यांनी केंद्र सरकारला निदर्शनास आणून द्यायला पाहिजे होती की बाबा आमच्याकडनं असाचा वेळ झाला आणि त्याच्यामुळे पुढे वाढीव मुदत देऊन याचा पूर्णच्या पूर्ण निधी जो पहिले 50% देत होता ते आम्हाला देण्यात यावा. मॅडम
तीव्र अर्धनग्न आंदोलन संविधान चौकला धरणे 2 तासाचं धरणे आंदोलन करू. तिथून आम्ही मुख्यमंत्री सचिवालयाला मार्च काढणार आहोत अर्धनग्न होऊ सर्व कॉन्ट्रॅक्टर. कारण की अशी परिस्थिती झाली आहे की आमचे कपडेही उतरवून टाकले आहेत सरकारनं आजच्या कंडिशनमध्ये. 11 वाजतापासून 3 वाजताच्या टायमिंग मध्ये होणार. पूर्ण महाराष्ट्र विदर्भातील कॉन्ट्रॅक्टर येणार आहेत तर मिनिमम 500 कॉन्ट्रॅक्टर ते जवळपास राहतील. कारण की जलजीवन मिशन एक ठराविक कॉन्ट्रॅक्टरच काम करतात. 10,000 कोटी ग्रामीणचे.